अखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की पुष्पा झाडाशी बोलत असते आणि छत्री तिच्या मागेच उभा असतो। छत्रीने सगळं बोलणं ऐकलेलं असतं। छत्री डॅडींना फोन करतो आणि डॅडींना सगळं सांगतो। छत्री म्हणतो ती पुष्पा म्हणत होती मी सूर्याला न्याय मिळवून देणार, मी सूर्याला न्याय मिळवून देणार, असं काहीतरी तिचं चाललं होतं। डॅडी छत्रीला म्हणतात छत्री मी सांगतो तसं आता तू करायचं। डॅडी छत्रीला काहीतरी काम सांगतात आणि मग पुष्पाला फोन लावतात। पुष्पा म्हणते ए जालिंदर, एवढ्या रात्री कशाला फोन केलायस तू? डॅडी म्हणतात आज रात्रीच काम तू चालू करायचे। आता बघ ते एक ना दाराजवळ तेलाची बाटली ठेवली, हे तेल तू सगळ्यांच्या डोक्याला लावलंस की सगळे गाढ झोपून जातील आणि मग मी सांगितलेलं काम करायचे। पुष्पा ठीक आहे म्हणते आणि तेलाची बाटली काढते। ती सगळ्या मुलांना तेल लावून देते, सगळेजण झोपून जातात। पुष्पा मध्यरात्री उठते आणि किचनमध्ये जाते। तिथे लिंगोबा आणि करारनामा सगळीकडे शोधत असते। इकडे तुळजाला जाग येते। तुळजा बघते तर पुष्पा काकी जागेवर नाही। ती विचार करते की पुष्पा काकी गेल्या तरी कुठे। ती सगळीकडे पुष्पाला शोधते। पुष्पा तिला किचनमध्ये दिसते। किचनमध्ये ओट्यावर चढून वरती काहीतरी शोधत असते। तुळजाला एकदम धक्का बसतो। पुष्पा काकी रात्रीच्या वेळेस किचनमध्ये आणि तेही ओट्यावर। तुळजा विचारते पुष्पा काकी तुम्ही इथे काय करताय? काकी जराशी घाबरते। आता पुष्पा काकी तुळजाला सगळं सांगेल का आणि तुळजाची मदत घेईल का हे बघण्यासारखं असेल।